हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मसाला गवार। त्यासाठी इथे मी गवार घेतलेली आहे। ही अर्धा किलो गवार आहे, जी मी स्वच्छ निवडून पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे। मी अशी निसून घेतली, हाताने तोडून घेतली आणि पाण्यात भिजत ठेवली। तुम्ही कधीही कुठलीही शेंग, पापडीची शेंग, घेवड्याची शेंग, गवार करत असताना नेहमी तिला 10 ते 15 मिनिटं आधी जर तुम्ही पाण्यात भिजत घातलं तर ती जर सुकली असेल तर छान टवटवीत होते। आणि ह्या भाजीमध्ये आपण पाणी टाकत नाही शिजायला, तर हे पाणी ही खेचून घेते, त्यामुळे आपल्याला शिजवताना पाणी टाकायची गरजही नाही लागत। तर आता ही अर्धा किलो गवार आहे। 2 मीडियम साइजचे कांदे, 2 टोमॅटो छोटे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। हा अर्धी छोटी वाटी आहे। चला तर मग गवार बनवूया। हे पहा, गवारीच्या भाजीसाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे। आता आपण जिरे आणि मोहरी टाकूया, अर्धा चमचा, थोडासा हिंग, जिरी मोहरी छान तडतडली आहे, कढीपत्ता टाकूया। नंतर टाकणार आहे कांदा, कांदा 2 मिनिटं फक्त परतायचा आहे, जास्त लाल करायचा नाहीये। हे पहा, 2 मिनिटं आपण परतलेला आहे। आता लगेचच टोमॅटो टाकायचा आहे। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे मसाले। 2 चमचे, 2 ते 3 चमचे कांदा मसाला, 1 चमचा घरगुती मसाला, कुठला पण तुमच्याकडे असेल तो। हा काळा मसाला आहे, नसेल तर तुम्ही गोडा मसाला वापरला तरी चालेल। अर्धा चमचा हळद। आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे टोमॅटो सोबत मसालेही परतले जातील। आता आपण गवार जी आहे ना, ती अशी निथळून टाकायची आहे। आता आपण छान भाजी मिक्स करून घेऊया। आपण काय करायचं, याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे शिजताना, म्हणजे स्वाद येतो छान। आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकल्यावर परत एकदा मिक्स करायचं आहे छानपैकी। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम करून ह्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। लो फ्लेम करू नका आणि हाय पण करू नका, मीडियमवर ठेवा गॅस। आणि हा आपण झाकून 5 मिनिटं तसंच ठेवणार आहे गवारीला शिजायला।
हे पहा 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण आपली गवार मिक्स करून घेऊया, एकदा वर खाली करूया. आपण कांदे टमॅटो जास्त परतलेले नाही आहे, कारण आपण कांदे टमॅटोच्या पाण्यामध्येच गवार शिजवणार आहे. आपल्याला वेगळं पाणी ह्याच्यात अजिबात ॲड करायची गरज नाही. आता आपण परत गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि मग झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून देणार. आता लो फ्लेम करायची आपल्याला, कारण गवार आता आपली शिजत आली आहे. हे पहा, लो फ्लेम करा आणि 5 मिनिटासाठी ठेवून द्या. हे पहा, अजून 5 मिनिटं झाली आहेत लो फ्लेमवरती. आता आपली गवार छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा गवारीचा आकार पण कमी झाला आहे आणि बारीक पण झालेली आहे. छान आता आपली गवार शिजलेली आहे. आता आपण काय करणार आहे, गवारीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तुम्हाला नसेल आवडत कूट, नाही टाकला तरीही चालेल, ऑप्शनल आहे, पण चव फार छान लागते ह्यानी. जर तुम्ही खात असाल, आवडत असेल तर नक्की टाका, आणि नसेल खात, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, भाजी छानच होते. आता हे पहा, आता आपण फक्त आणखी 2 ते 3 मिनिटं ही भाजी झाकून ठेवणार आहे, म्हणजे कूट पण ह्याच्यामध्ये छान एकजीव होऊन जाईल लो फ्लेमवरती. हे पहा, आता आपला कूट पण छान परतला गेलेला आहे आणि आपली भाजी पण छानपैकी तयार झालेली आहे. आता आपण काय करायचं आहे ना, गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपली गवारीची भाजी शिजलेली आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आपली मसाला गवार तयार आहे, चटपटीत छान अशी. मी थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश केलं आहे हिला, बघू शकता तुम्ही. पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते. दिसते ना टेस्टी टेस्टी, यमी यमी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा.